पहिला सामना देखील चौथ्या ओव्हरमध्ये चौथ्या बॉलवरच फिनिश झाला आणि हा सामना देखील चौथ्या ओव्हरमध्ये निश्चित दोन सामने पाहिले आपण. एक रोचक आकडे सांगताना आमचे गुणलेखक सुभाष पाटील सर आणि सुरेश गरज सर पाहतोय आपण पंटीच्या भूमिकेमध्ये. आणि कौतुक करावं लागेल आज ज्या प्रकारे सुरेश गरज सर, सुभाष पाटील सर यांच्या माध्यमातून आणि अजय घरे त्यांनी उल्लेख केला होता की एवढ्या उन्हाचा तडाखा होता आणि अशा स्थितीमध्ये मैदानात उभं राहून सातत्यानेपणे सुरेख पंचाची भूमिका पार पाडली. अशा आजच्या दिवसातल्या तिन्ही पंचांनी खूप उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. तर रॉयल किंग्स आणि पाहतोय आपण प्रतिस्पर्धी संघ जो पणे एंटरप्राइजेस या दोन संघामध्ये. आणि हा सामना रॉयल किंग्स संघासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संघमालक जर पाहिले आपण रॉयल किंग्स संघाचे कुणाल पाटील आणि तसेच रोहित पाटील आणि जर विचार केला आपण तनय एंटरप्राइज संघाचे संघमालक रोशन पाटील. तनय एंटरप्राइजेस संघाने एक सामना इथं मात्र जिंकलेला आहे आणि रॉयल किंगला खूप चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. म्हणजे तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून जर राहायचं असेल तर हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. जिग्नेश आणि जालिंदर पाटील साहेबांचा सुद्धा खूप मोठं वाटा असतोय. वटगर म्हटलं तर कुठली पण स्पर्धा असो. पहिला चेंडू पाहतोय आपण, सफल झाला होता मात्र तालमेल पाहायला मिळाला नाहीये. नशिबाची साथ इथं मात्र पाहतोय आपण जिग्नेशकडे एक संधी होती जिग्नेश याला बाद करण्याची. चांगला फलंदाज जिग्नेश म्हणून ज्यांनी पहिल्या सामन्यात तो उल्लेखनीय कामगिरी केली होती. प्रत्येक विकेटसाठी तर मात्र गोलंदाजाला सुवर्ण संधी असेल. 100 रुपयाचं पारितोषिक असेल आदरणीय देवराज दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि जालिंदर पाटील साठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. जर षटकार आपण ठोकतोय तर प्रति षटकाराला 200 रुपयाची रोख रक्कम आदरणीय अशोकजी टकले साहेब यांच्या माध्यमातून दिल्या जाईल. मी तर म्हणेन की ये तो सिर्फ बाकी आहे, कल का दिन पूरा बाकी आहे. VPL चा पण हा दुसरा पर्व पाहतोय आणि पहिला दिवस समाप्तीकडे वाटचाल होताना या स्पर्धा सफल झाला होता. चांगल्या चेंडूच्या हाताने चुकीचे क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये पाहतोय आपण. आता मात्र रोखल्या गेलं की नाही, पण मात्र चेंडू सोबत बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेले क्षेत्ररक्षक. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. त्यासाठी मात्र 1000 रुपयाचं बक्षीस दिले जाईल. निश्चित जालिंदर पाटील साहेबांसाठी सुवर्ण संधी. शेतकरी चॅटिंग जर आपण पूर्ण करताय तर 1000 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. या स्पर्धेत अजून एक चांगला चेंडू होता. एकली चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल. लेग बॅटचा इशारा येतोय. एक सिंगल आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरते पाहतोय आपण. धावसंख्या 5. हवेत आणि यावेळेस मात्र जीवनदान मिळाले. त्यापूर्वी मात्र एक सिंगल कंप्लीट होते. तडीची जाता मात्र प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल परत लेग बॅटच्या स्वरूपात.
पिंट्या पाटील यांच्याकडून आता मात्र आमचे डॉक्टर साहेब देशप्रेमी यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. आपण जर लागोपाठ 3 झेल जरी टिपता म्हणजे झेलची हॅट्रिक जरी पूर्ण करता तरी आपल्याला रोख रक्कम 3,000 रुपये. बॅटिंग करताना जर आपण चौकार किंवा षटकाची हॅट्रिक पूर्ण करता तरी 3,000 रुपये आणि विकेट हॅट्रिक जर पूर्ण करता तरी 3,000 रुपये म्हणजे पिंट्या पाटील यांच्याकडून. याच पात्रा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट पण छान आहे. पाऊ कॉर्नरच्या वरतून उडवलंय आलाय हा षटकार. ची रक्कम लागू झालेली आहे. जालिंदर पाटील यांनी ज्या प्रकारे षटकार ठोकला होता अप्रतिम फटका होता आणि संघात धावसंख्या जर पहिले आता मात्र आपण पुढे सकते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 13. चांगली सुरुवात पाहतोय आपण इथं. मात्र तनय एंटरप्राइजेसच्या संघाची नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अशोकजी टाकले साहेब यांच्याकडून प्रति षटकाराला 200 रुपयाची रोख रक्कम आहे जालिंदर पाटील यांच्यासाठी. आणि तसेच जयेंद्र पाटील यांच्याकडून सुद्धा सुवर्ण संधी असेल. जर जालिंदर पाटील यांनी षटकाराची हॅट्रिक पूर्ण केली तर रोख रक्कम 1,000 रुपये दिल्या जाईल. पहिल्या षटकामध्ये 13 बिनबाद एक चांगली सुरुवात. आता मात्र जिग्नेश ला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की पाहतो आपण समोर त्यांचा पार्टनर जालिंदर पाटील यांच्या बॅटमधून एक अतिशय अप्रतिम देखणा षटकार निघाला होता. जिग्नेश अंडर 90चा हा खेळाडू आहे आणि नॉन स्ट्राईकला पाहते 40+चा. यावेळेस पात्र एक खराब चेंडू टाकला गेला. उजाष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पंचाच्या दुनिया समांतरेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहते आपण 14 बिनबाद. गोलंदाज पाहते आपण सत्यजित. कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं राईट ऑफ द विकेट सोडून दिले. नो बॉलचा इशारा. आता मात्र फ्रीचा इशारा येईल. असं वाटते की ओव्हर स्टेपचा हा नो बॉल असेल. फ्रीचा इशारा येतोय. विकेटच्या बाहेरचा चेंडूचा टप्पा होता. खूप छान पंचाची भूमिका आज आपण पाहिली. सुभाष पाटील सर खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि एक समान्यातले एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्याचं नाव सातत्याने आपण खेळताना त्यांना पाहिलं होतं. परत हा चेंडू खराब आहे. वाईट म्हणजे फ्री कंटिन्यू राहील. धावसंख्येत बदल. धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 16. फ्री कंपल्सरी असेल. जिग्नेश सज्ज होतोय खेळण्यासाठी आणि परत नो बॉल. खराब गोलंदाजी पाहतोय आपण. दरम्यान कालवर गावाचे खेळाडू आदरणीय बाला ज्युनियर तसेच नितीन दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि संभाजी या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येते दादा. जबरदस्त बॉलिंग होत नाहीये. खराब गोलंदाजी पाहतोय आपण. आता मात्र फ्री हिट कंपल्सरी. यावेळेस पात्र आता हतकर्दी आपणे. ज्या प्रकारे सातत्याने वारंवार आपण खराब गोलंदाजी पाहतोय म्हणजे आतापर्यंत किती चेंडू अतिरिक्त टाकले षटकामध्ये पाहतोय आपण 4. त्यामध्ये 5 चेंडू लागोपाठ हा कीर्तिमान आहे. हा रेकॉर्ड आहे जो दीपक पाटील यांचा रेकॉर्ड होता तो मात्र मोडीत निघालाय. आता मात्र राऊंड द विकेटचा मारा करतोय. चांगला चेंडू होता. राऊंड द विकेट. गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला तो मात्र यशस्वी होतोय. जिग्नेश मात्र कुठेतरी इथं चांगली बॅटिंग होत नाही त्याच्याकडून.
5 चेंडू अतिरिक्त टाकले होते. आता मात्र पहिला चेंडू टाकला गेला चांगलं. राऊंड द विकेट. अजून एक वाईट. म्हणजे 6 चेंडू आतापर्यंत अतिरिक्त म्हणजे षटक समाप्त झालं का असं वाटलं, पण 6 चेंडू इथं मात्र अतिरिक्त टाकलं गेलं. अजून 5 चेंडू टाकायचे बाकी आहेत. आता मात्र रेकॉर्ड होईल का टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात लांब लचक षटक टाकण्याचं, कारण की आता इथून जरी पाहिलं आपण तर निश्चित मला वाटतं की 11 चेंडूचा हा षटक होईल. 12 चेंडूचा हा षटक होईल. काहीतरी कानमंत्र आता मात्र दिल्या जाते. युवा गोलंदाज आहे, पाहतोय आपण सत्यजित. नावात सत्य आहे, पण जीत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. फुलटॉस होता. आडवॅटने फटका पाहतोय आपण. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करतोय. माझ्यासोबत जॉईंट होताना अजय, स्वागत आहे आपलं कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच सुनील पवार. अतिशय लांबलचक षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या 18वर जाऊन पोहोचली. खरं तर अशा प्रकारच्या समस्या काही गोलंदाजांसमोर आलेल्या आहेत. आपण दीपक पाटील यांना देखील पाहिलं होतं. 4 सलग वाईट चेंडू त्यांनी टाकले होते आणि तसंच काहीसं चित्र या ओव्हरमध्ये सत्यजित यांच्याकडून पाहायला मिळत आहे. वाईड आणि नो बॉल चेंडू नो चेंडू जे आहेत ते जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. याच पात्र फटका चांगला आहे, उडवलाय, ठोकलाय षटकार. अजून एक जे लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. इथून मात्र एक षटकार जर मारला तर रोख रक्कम 1200 रुपये येईल, कारण की अशोकजी टकले साहेब यांच्याकडून प्रति षटकाला 200 रुपये आहे आणि जयेंद्र पाटील यांच्याकडून मात्र षटकाराच्या हॅट्रिकला रोख रक्कम 1000 रुपये आहे. म्हणजे 2 इथं मात्र ठोकले उंच उंच मोठे मोठे षटकार. याच पात्र हा फटका फसलाय आणि छेल टिपल्या गेलं. बाद झालाय फलंदाज जालिंदर पाटील. दोन बॅक टू बॅक षटकार आले होते आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. लो फुलटॉस बॉल होता, मेडल करू शकले नाहीत फलंदाज आणि स्वतःवर फार निराश आपल्याला पाहायला मिळाले जालिंदर. मात्र बॅटिंग चांगली केली आहे. 13 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या टीमला दिलं आणि फ्लाइंग स्टार्ट खऱ्या अर्थानं आपल्या टीमला त्यांनी मिळवून दिलाय. धावसंख्या झाली 26. रणजित धावसंख्या पाहतोय आपण 26. गोलंदाज सज्ज होताना परत डेथ बॉलचा इशारा होताना स्टेपमध्ये चुकतोय. नवीन फलंदाज मनोज आलेत आणि मनोज यांनी जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर कल्पेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज सज्ज होताना परत राऊंड द विकेट. याच पात्र फटका हवेत आहे पण सुरक्षित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि इथं मात्र फलंदाज धावबाद होतोय. अशा प्रकारे विकेट टाकल्यानंतर सामन्याला कलाटणी मिळताना दिसते. या षटकाची सुरुवात अतिशय खराब पाहायला मिळाली. भरपूर अवांतर चेंडू सत्यजित यांनी टाकलेले आहेत. मात्र षटकाचा अंत चांगला होताना दिसतोय. 2 महत्त्वाचे गडी बाद झालेले आहेत. आधी जालिंदर झेलचीच्या रूपात बाद झाले आणि त्यानंतर त्यांचे पार्टनर जिग्नेश देखील बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. धावचीच्या रूपात ते बाद झालेत. संघाची धावसंख्या 27. 2 सामने आपण आज पाहिलेत ज्या सामन्यांमध्ये प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमनं 2 ओव्हरमध्ये 30 किंवा 32 धावा बनवल्या होत्या. मात्र तरी देखील ते संघ 50 पर्यंत मजल मारू शकले नाहीत. अगदी बरोबर उल्लेख केला आपण ज्या प्रकारे माहिती देताना. इथं मात्र एक लांबलचक षटक अजून मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईकला आता मात्र मनोज. चांगला वाईड यॉर्कर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. पण अजय मी तर कौतुक करेन ज्या प्रकारे लागोपाठ अतिरिक्त चेंडू टाकले त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलंय गोलंदाजांनी सत्यजित यांनी. तर षटकाची समाप्ती पाहतोय आपण. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण
28 म्हणजे प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी आहे आणि ही सरासरी जर कायम राहिली अजय तर निश्चित आज संघ 70 किंवा 28 धावसंख्या आहे. धावसंख्या 27. सरासरी तर चांगली आहे पण आता गडी देखील बाद झालेले आहेत आणि तेच मी बोलत होतो की एखाद दुसरा गडी बाद झाला की सामन्याला बऱ्याचदा कलाटणी देखील मिळत असते. तर येथून एक चांगली पार्टनरशिप जरूर बनवावी लागणार आहे. चांगली धावसंख्या जर उभे करायची असेल तर कुठेतरी खेळपट्टीवर फलंदाजांना थांबावं लागणार आहे. अनिजित तुम्हाला पार्टनरशिप करावी लागते सामन्यामध्ये कारण की का होईना 10-12 धावांची भागीदारी जर बनत गेली तर ऑटोमॅटिक धावसंख्येचा वेग सुद्धा वाढतोय. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. आजचा हा शेवटचा सामना. उद्या या स्पर्धेचा दुसरा आणि शेवटचा दिवस असेल वडघर प्रीमियर लीग 2022चा. उद्याचा सुपर संडे देखील असणार आहे, पाहायला विसरू नका. आणि ठीक सकाळी 9 वाजता उद्या सामन्यांना सुरुवात केली जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये या सामन्यामध्ये पहिल्या वेळेस परिवर्तन होतंय. आपण ऐकूया पुढचं धावतवणं अजय ग्रे यांच्या माध्यमातून. तर नवीन षटकाला सुरुवात करतायत गोलंदाज रोहित. आजचा शुभ दिवस, गुढीपाडव्याचा दिवस. पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आनंदाचा दिवस आहे आणि निश्चितच नवीन वर्ष सर्वांसाठी सुख समृद्धीचं जावं, भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. गोलंदाजीमध्ये बदल करण्यात आलाय. रोहित येतोय. अकोट टप्प्याचा बॉल पोल करायचा होता मात्र बॉल अतिशय वेगाने निघून गेला विकेट किपरकडे. चांगली आपटी चेंडूला देण्यात आली होती. डॉट बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला रोहितनं. मनोज आणि यश ही जोडी आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. रोहितच्या विरोधात यश, दोघे बंधू आहेत, एकमेकांच्या विरोधात आता उभे टाकलेत VPL मध्ये. वरची कडा लागली आहे आणि यावेळेस चांगला झेल विकेट किपर कडून. फलंदाज बाद. दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. शोल्डरचा खूप चांगला वापर त्याने केला आहे आणि चेंडूला चांगली उसळी तो प्राप्त करून देत आहे. फलंदाज चांगल्या पोझिशनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला यश. बॅटची वरची कडा लागली विकेट किपरच्या हातातून. खरं तर पहिल्या प्रयत्नात बॉल निसटला होता हातातून मात्र त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने कुठलीही चूक केली नाहीये. तर मोठा धक्का लागला यशच्या रूपात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आतिश. चांगल्या सुरुवातीनंतर डाव थोडासा कोसळताना दिसतोय. 27 धावा धावफलकावर 3 गडी बाद. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल गोलंदाजाला करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपटी देण्याचा प्रयत्न मात्र हा बॉल स्क्वेअर आहे. डाव्या यष्टीच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटचा सामना रॉयल किंग विरुद्ध तनय एंटरप्राइजेस. तनय एंटरप्राइजेस संघ प्रथम बॅटिंग करत आहे टॉस हरल्यानंतर आणि तनय एंटरप्राइजेस संघाची स्थिती चांगली आहे. एक सामना त्यांनी जिंकलेला आहे या अगोदर. या सामन्यामध्ये जर त्यांनी विजय मिळवला तर निश्चितच त्यांची स्थिती फार जास्त मजबूत होईल. परंतु रॉयल किंग संघाला विजय गरजेचा झालेला आहे. वन्स अगेन ब्युटिफुल कॅच बाय द विकेट कीपर. अनदर विकेट गोज डाऊन. अप्रतिम विकेट किपिंग पाहायला मिळते. स्वतः संघ मालक विकेट किपरच्या भूमिकेत कुणाल पाटील रॉयल किंग संघासाठी चांगली कामगिरी करत असताना 2 झेल त्यांनी टिपलेत आणि आजचा दिवस विकेट किपर्सने गाजवलेला आहे.
सकाळच्या सत्रामध्ये दीपक पाटीलने एस्टेनच्या पाठीमागे 5 झेल समाप्त केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला आठवतंय ॲडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलियन विकेट किपर त्याने 6 झेल एका वन डे मॅचमध्ये घेतल्या होत्या. मार्क बाउचरनं देखील असा कारनामा केला होता 6 झेल. दीपक पाटीलनं आज 5 झेल समाप्त केल्या आणि आता कुणाल चांगली कामगिरी करतोय. ज्यावेळेस पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल मात्र हा जास्त उंचीचा बॉल आहे. फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले 4 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या तिसरं षटक प्रगती पथावर. अवांतर धावा खूप जास्त प्रमाणात खर्च केल्या जात आहेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील वाईट चेंडूंचा भडीमार पाहायला मिळाला होता. आउटसाइड आहे. ज्यावेळेस नशिबवान ठरलाय फलंदाज की स्लिपमध्ये तिथे फिल्डर नव्हता. फिल्डर थोडा दूर होता फ्लाय स्लिपच्या दिशेनं आणि चेंडू फेल होईपर्यंत मात्र एक क्विक सिंगल. धावसंख्या 30 धावा. सुरुवात ज्याप्रमाणे सलामीवीरांनी केली होती असं वाटलं होतं की खूप मोठी धावसंख्या पाहायला मिळेल आणि अशा घटना दोनदा आपण यादी देखील पाहिल्या. एक कालिका माता एंटरप्राइजेस संघाची मॅच मला आठवते 30 धावा 2 ओव्हरमध्ये त्यांनी बनवल्या. नंतर 43 धावांपर्यंत फक्त मजल मारता आली आणि मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं मिताली एंटरप्राइजेस संघानं 2 ओव्हरमध्ये 32 बनवल्या पण शेवटी त्यांचा फायनल स्कोअर फक्त 45 पर्यंत पोहोचला होता. म्हणजे शेवटच्या 3 ओव्हरमध्ये फक्त त्यांना 13 धावा बनवता आल्या होत्या. आणखी एक वाईट बॉल. हे षटक देखील लांबलचक आपल्याला पाहायला मिळत आहे कारण या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 वाईट चेंडू गोलंदाज रोहितनं हाताळलेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पोल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर भरपूर दूर दिसतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील येथे प्रयत्न होतोय. फेक थोडी संथ आहे आणि अखेर 2 धावा तिथे कंप्लीट होत असताना रॅपिड थ्रोची आवश्यकता होती. खूप वेगानं थ्रो एस्टनवर आला असता तर कदाचित तिथे फलंदाजाची विकेट धोक्यात आली असती पण अखेर तसं काही घडत नाहीये. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वर. 33 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही आपण पाहतोय की एक चांगली धावसंख्या बनवण्याची संधी आहे तनय एंटरप्राइजेसकडे आणि तनय एंटरप्राइजेस संघाने जर हा सामना गमावला तर मात्र त्यांची देखील डोकेदुखी वाढताना दिसेल. मग उद्याचा सामना त्यांच्यासाठी देखील अक्षरशः करो या मरोचा सामनाच जवळपास असणार आहे. आतापर्यंत जे पॉइंट्स टेबल आहे त्यामध्ये मानस एंटरप्राइजेस संघानं 2 सामने जिंकलेत. प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस या संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. चांगला बॉल. आणि आता मात्र हे तिसरं षटक समाप्त होत आहे रोहित पाटील कडून. धावसंख्या 33. 4 बाद 33. रेहान एंटरप्राइजेस संघानं 2 सामने खेळलेले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झालाय. मिताली एंटरप्राइजेस 1 मॅच जिंकली आहे, 1 पराभव. लक्ष्य एंटरप्राइजेस संघानं पहिला सामना गमावला. दुसऱ्या सामन्यामध्ये बाउन्स बॅक करून दाखवलं. सामना जिंकला त्यांनी. तर हे ग्रुप ए मधील संघ आपण पाहिले 4 आणि ग्रुप बी चा जर आपण विचार केला तर मानस एंटरप्राइजेस दोन्ही सामने जिंकलेत. रॉयल किंग संघ 1 सामना पराभूत झालेले आहेत आणि दुसरा सामना त्यांचा सुरू आहे. कालिका माता एंटरप्राइजेस दोन्ही सामने त्यांनी हरलेले आहेत. तनय एंटरप्राइजेसनं 1 सामना जिंकलाय. दुसरा सामना सुरू आहे. तर उद्या फार जास्त चुरस या वडघर प्रीमियर लीग मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. सध्या खेळपट्टीवर फलंदाज आहेत मनोज आणि हरिओम. ड्रिंक्स ब्रेक समाप्त झालाय आणि स्कोरर भदनेश पाटील मला माहिती देत आहेत. आतापर्यंत 11 धावा ह्या एक्स्ट्राच्या रूपाने खर्च करण्यात आलेल्या आहेत. 2 लेग बाईज, 7 वाईड आणि 2 नो बॉल. तर एक्स्ट्रा धावांचं प्रमाण फार जास्त आणि वाईट चेंडूंची गाथा काही संपत नाहीये. आणखी एक वाईट बॉल.
नवीन षटकाला सुरुवात केली गोलंदाज देशप्रेमी यांनी. डॉक्टर देशप्रेमी पाटील विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये पिंट्या पाटील. यांचं मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 3,000. 3,000 रुपयांचं पारितोषिक आहे पिंट्या पाटील यांच्याकडून. आखो टप्प्याचा बॉल खूप चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना हुक केलाय, बॉल पाठवलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, फिल्डर दूर आहे आणि बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. हा चौकार. गोलंदाज चूक करताना दिसतोय. आपण पाहतोय की देशप्रेमी जे आहेत ते डाव्या एसटीच्या रोखानं आखो टप्प्याचे चेंडू टाकतायत आणि फक्त थोडी बॅट लावायची आहे चेंडूवर. तेच करत असताना फलंदाज हरिओम. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचते. आज एकूण 8 सामने आपण कव्हर करतोय. 7 सामने झालेले आहेत आणि आजचा हा शेवटचा सामना आपल्या समोर रंगतोय वडगर प्रीमियर लीग 2022 मध्ये. त्यावेळेस पुन्हा एकदा हुक केलाय, फिल्डर आहे सर्कलमध्ये, मात्र त्याला क्लिअर केलंय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग डीप मध्ये, पण तेवढीच दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स देखील पाहायला मिळते. 2 धावा येथे कंप्लीट होत असताना एक प्रोडक्टिव्ह षटक आपल्याला पाहायला मिळतंय तनय एंटरप्राइजेस संघासाठी. आतापर्यंत 11 धावा या षटकामध्ये फलंदाजांनी जोडल्यात. एक वाईट बॉल, 2 चौकार, एक दुहेरी धाव, म्हणजे अजूनही 3 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. खर्चिक षटक पाहायला मिळतंय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. हा बॉल समोरच्या बाजूनं व्ही मध्ये मिड ऑफला फिल्डर तैनात. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. चांगली बॅटिंग, सेन्सिबल बॅटिंग हरिओम करतायत आणि संघाचा धावफलक सातत्याने त्यांनी हालता ठेवलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वर. 45 रन्स ऑन द बोर्ड. वडगर गावाचं क्रिकेट आपण एन्जॉय करतोय या VPL सीझन 2च्या माध्यमातून. पहिलं पर्व देखील खूप छान पद्धतीनं पार पाडण्यात आलं होतं आणि या दुसऱ्या पर्वाचं देखील अतिशय सुंदर आयोजन. यावेळेस एक चांगला ऑन ड्राईव्हचा फटका, फंबलिंग झाली आहे डीपमध्ये, फायदा उचलला जाईल. यस, 2 धावा येथे मिळत आहेत फलंदाजाला. मनोजच्या बॅटमधून ह्या दुहेरी धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही दुहेरी धाव पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या आता 47 वर जाऊन पोहोचले. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 27 धावा धावफलकावर होत्या. तिसऱ्या षटकामध्ये रोहितनं खूप चांगला मारा केला, 6 धावा खर्च केले आणि 2 महत्त्वाचे गडी बाद केले. मात्र पुन्हा एकदा फलंदाजांनी पलटवार केलाय. देशप्रेमी यांच्या षटकामध्ये विशेषतः 2 चौकार हरिओम यांच्या बॅटमधून आलेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल होता, त्रिफळा उद्ध्वस्त करायचा होता, परंतु डाव्या एसटीच्या बाहेर वाईट बॉल. आणि या ज्या धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत, अवांतर धावा, त्या फार महागात देखील पडू शकतात रॉयल किंगला. जेव्हा रॉयल किंग संघाचे फलंदाज खेळपट्टीवर येतील धावांचा पाठलाग करण्यासाठी, तेव्हा मात्र या धावांची किंमत त्यांना जाणवेल आणि त्यांना ती किंमत कदाचित मोजावी देखील लागेल. यावेळेस बिगिट करायचा होता, इनसाइड एज लागली, बॉल ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, दुरून फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय.
एकच धाव मिळते आणि याचबरोबर आता मात्र हे षटक देखील समाप्त होते. खूप जास्त वेळ घेतला जातोय गोलंदाजांकडून कारण अवांतर चेंडू जास्त टाकले जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 49, 49 धावा, 4 गडी बाद तनय एंटरप्राइजेस. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका. आधीच आपण खूप जास्त एक्स्ट्रा चेंडू टाकलेले आहेत. एव्हाना इनिंग समाप्त व्हायला पाहिजे होती. धावांचं टार्गेट आहे मुंबई इंडियन्स संघासमोर आणि 15ला 1 गडी बाद अशी स्थिती आहे. दुसरं षटक सुरू आहे मुंबई इंडियन्स संघाच्या डावामध्ये. आज 2 सामने असतील, डबल हेडर. जॉस बटलरनं मात्र शतक झळकावलं. यावेळेस जबरदस्त फटका, स्कूप, डिल स्कूप आणि बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. हा चौकार. चौकाराबरोबरच अर्धशतक कंप्लीट झालंय. यावेळेस पुल केलाय समोरच्या बाजूनं. वाईड ऑफ लॉंग ऑन खेळाडू तैनात. मात्र चेंडू फील्ड होऊन थ्रो होईपर्यंत 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. मनोज आणि हरिओम चांगली बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 55वर. अजूनही 4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी करतो या शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित, ज्याचं पहिलं षटक अफलातून राहिलं होतं. 6 धावा देत त्याने 2 गडी बाद केले होते. पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय मात्र स्ट्रेट टू द फिल्डर ॲट कव्हर पॉइंट. एक धाव ते अखेर कंप्लीट करण्यात आलेली आहे. चिकी सिंगल. बॉलमध्ये वेग होता, फटका जो होता खूप चांगलं टायमिंग होतं, पण गॅपमध्ये बॉल काढता आला नाही. हा बॉल जर गॅपमध्ये असता तर निश्चित रूपानं 4 धावा प्राप्त करता आल्या असत्या. 24 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांदरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आणि दोघांचं योगदान देखील सारखंच पाहायला मिळतंय. 12 धावांचं. खूप चांगली बॅटिंग. पुढचा बॉल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत हरिओम. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय, मात्र स्वेअर मारा. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल कट करायचा होता. वाईट घोषित केलाय पंचांनी. धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या झाली आहे 57 आणि आपण पाहतोय की अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर एक चांगला फायटिंग स्कोर पाहायला मिळतो. एक चांगली मॅच होईल असं वाटतंय. यावेळेस द्विधा मनस्थितीत फलंदाज ऑफसाईडला खेळू की ऑन साईडला बॅट तर फिरवली होती, मात्र नेमकं काय करायचं होतं ते ठरवता आलं नाही आणि बॉल निघून गेलाय विकेट किपरकडे. डॉट चेंडूची सांगता होते. कालिका माता क्रीडांगण कालवार ग्रामस्थांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत की त्यांनी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. लेट कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल टप्पा पडल्यानंतर स्किड होऊन निघून जातोय. वेग जास्त पकडतोय चेंडू टप्पा पडल्यानंतर. कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज रोहितनं. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर सिंगल आणि नंतर आपण पाहतो की डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. एक वाईट बॉल देखील टाकलेला आहे. पण ओव्हरऑल शेवटचं षटक पाहता चांगली गोलंदाजी. 8 धावा फक्त खर्च केल्यात आणि फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या स्थिर आहे 57. शेवटचा बॉल. हा बॉल खेळण्याचा प्रयत्न नाही आहे कारण बॉल स्वेअर आहे आणि वाईट चेंडूंची गाथा काही शेवटपर्यंत संपताना दिसत नाहीये. शेवटचा बॉल बाकी आहे तरी देखील वाईट बॉल आणि 10 पेक्षा जास्त वाईट चेंडू या इनिंग्समध्ये. 11 वाईट बॉल आतापर्यंत गोलंदाजांनी हाताळलेत. 5 षटकं टाकायची होती, तब्बल 7 षटकांची गोलंदाजी तर केली आहे. अपरकट बॉल हवेत आहे. शॉर्ट टर्नमॅनला चूक.
कॅच ड्रॉप आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील बघता बघता कंप्लीट. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि आता मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागणार आहे. फलंदाज धावबाद, पण 2 मौलिक धावा आल्यात या शेवटच्या बॉलवर. डावाची समाप्ती झाली आहे. तनय एंटरप्राइजेस संघाचा डाव संपलाय आणि तनय एंटरप्राइजेस संघाची एकूण धावसंख्या 60 धावा. टार्गेट असणार आहे 61 धावांचं रॉयल किंग समोर. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण उद्याच्या सामन्यांवर एक नजर टाकूया. उद्या ठीक सकाळी 9 वाजता सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे आणि उद्याचा पहिला सामना असेल लक्ष एंटरप्राइजेस विरुद्ध मिताली एंटरप्राइजेस. दोन्ही संघांनी लक्षात घ्या, लक्ष एंटरप्राइजेस आणि मिताली एंटरप्राइजेस उद्या आपला पहिला सामना आहे. ठीक 9 वाजता सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे. उद्याचा दुसरा सामना असेल मानस एंटरप्राइजेस आणि तनय एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान. त्यानंतर उद्याचा तिसरा सामना प्रिन्स अँड श्रेय एंटरप्राइजेस विरुद्ध रेहान एंटरप्राइजेस आणि उद्याचा चौथा सामना असेल रॉयल किंग विरुद्ध कालिका माता एंटरप्राइजेस. त्यानंतर 2 सेमीफायनल्स आणि सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ग्रँड फिनाले पाहायला मिळणार आहे VPL सीझन 2चा. तर उद्याचा सुपर संडे पाहायला विसरू नका. खेळाडूंची कमाल, संडे दे धमाल. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सायंकाळचं सत्र आता वातावरण फार आल्हाददायक होत चाललेलं आहे. वारे देखील वाहत आहेत आणि उन्हाचा जोर आता कमी झालाय. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जात आहेत सुनील पवार. सुनील, आपलं स्वागत आहे. 61 धावांचं टार्गेट, एक चांगलं टार्गेट सेट केलं या मॅचमध्ये तनय एंटरप्राइजेसनं. थँक्स अजय. तर खूप मोठं टार्गेट तिथे मात्र पाहतोय आपण. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे आणि अप्रतिम फटकेबाजी असं म्हटलं तर वावगं नाही. खराब गोलंदाजी पाहिली आपण अजय. तब्बल सामना 5 षटकाचा, पण अतिरिक्त 2 षटक अतिरिक्त चेंडू टाकले. 11 वाईट 2 नंबर म्हणजे 13 चेंडू अतिरिक्त. आणि ह्या धावा इथं मात्र टर्निंग पॉईंट ठेवू शकेल रॉयल किंग संघाला. तर सलामी जोडी लगेच पाठवायचे. रॉयल किंग संघाचा संघनायक आपण सलामीचे फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. टोटल जर पाहिला आपण इथं मात्र 15 धावा, ते जर मायनस केले तर लक्ष तो जवळपास 50च्या आतमध्ये असतात. पण जर त्याला महत्व नाहीये. बघा, वाईड आणि नो बॉल तुम्ही कंट्रोल करू शकता. बाईज लेग बाईज कधी कधी त्या धावा तुम्ही कंट्रोल करू शकत नाहीत. विशेषतः लेग बाईजच्या धावा कोणीच कंट्रोल करू शकत नाही, कारण फलंदाजाच्या शरीराला लागून बॉल इकडे तिकडे जात असतो, तेव्हा धावा मिळणं स्वाभाविक आहे. पण वाईड आणि नो बॉल तुम्ही टाकता म्हणजे कुठेतरी तुम्ही चुका करतायत. आणि एक चुका नाही, तब्बल 13 चुका. सातत्यानं जर पाहिला आपण 1-2 ठीक आहे, पण एवढ्या चुका जर तुम्ही केल्या तरी जर सामना जिंकता तर मात्र तुमच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. आणि तर मात्र अजून सामना संपला नाही. रॉयल किंग म्हणजे रॉयल बॅटिंग इथं मात्र करावी लागेल. संघटनेने सांगितलं की आम्ही पहिला सामना गमावलेला आहे, पण हा सामना आम्ही कुठल्याच स्थितीमध्ये जिंकणार आहोत. तर त्यांचा प्रवास इथं मात्र पुढे राहील, ना तर प्रवास इथं थांबणार आहे.
आणि तनय इंटरप्राइज संघाची गोलंदाजी खूप मजबूत आहे. अजय जर पहिला आपण पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे जालिंदर पाटील यांनी 2 षटकार खाल्ले होते त्यानंतर मात्र त्या षटकामध्ये 2 विकेट खूप मोठे प्राप्त केले होते. तो जर पाहतो आपण जालिंदर पाटील इथं मात्र पहिल्या षटकाची सुरुवात करते. तर इशारा होते सामन्याला सुरुवात. संकेत आणि आकाशची जोडी खेळपट्टीवर आहे. 30 चेंडूमध्ये 61 धावाचं टार्गेट आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 12 पॉईंट पेक्षा जास्त सरासरी पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू राईट विकेट. पहिला चेंडू मात्र चांगला होता. आतल्याकडेला चेंडू लागून मात्र फाईन लेग सर्कलकडे ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मात्र संधी होती. पहिल्या चेंडूवर एका धावीने इथं मात्र खातं उघडतोय फलंदाज संकेत. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आकाश. अजय काय बोलशील ज्या प्रकारे इथं मात्र परिवर्तन केलं सलामीच्या जोडीमध्ये? खरं तर सलामीच्या जोडीमध्ये बदल करणं देखील कुठेतरी गरजेचं होतं, कारण पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग तेवढी चांगली पाहायला मिळाली नव्हती आणि या मॅचमध्ये टार्गेट देखील मोठं आहे. त्यामुळेच आता संकेत आणि आकाश आलेले आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, स्वतः गोलंदाज जज करतोय. ओहो, प्रयत्न फार छान होता जालिंदर यांचा, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. धावचीची संधी आणि त्या संधीचं केलं गेलंय सोनं. फलंदाज बाद. तर पहिला धक्का बसलाय रॉयल किंग संघाला. आता मात्र क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण रवी. पहिल्या मॅचमध्ये रवी सलामीला आले होते आणि आकाश जे आहेत ते वन डाऊन खेळण्यासाठी आले होते. मात्र या मॅचमध्ये सलामीच्या जोडीमध्ये बदल आपण पाहिला. सत्यजित देखील सलामीला आला होता. तर दोन्ही सलामीचे फलंदाज बदलण्यात आले, परंतु फारसा काही उपयोग झालेला नाही. आकाश धावचीतच्या रूपात बाद झाले. रवी पाटील यांनी जर सलग 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयांचं रोख पारितोषिक जितू पाटीलला, समाजसेवक वडगर यांच्या माध्यमातून. आणि जर स्कूप शॉट खेळून चौकार ठोकला तर त्या प्रत्येक चौकारात 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आगळं वेगळं पारितोषिक आहे. तिलक रत्ने दिलशान, यस, त्या फटक्यासाठी माहीर. दिल स्कूप. सज्ज होताना गोलंदाज जालिंदर पाटील राईट विकेट. या स्पात आडवेटण्या फटक्यामध्ये आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. डेंजर एंड थ्रो जातोय आणि इथं मात्र पंचाच्या बोट आकाशाकडे. दूरचा फलंदाज बाद. अतिघाई संकटात नाही. बॅक टू बॅक 2 फलंदाज धावचीच्या रूपात बाद झालेत आणि संघ आता मात्र बॅकफुटला. आता मात्र दुसरा धक्का बसलाय आणि धावसंख्या जर पहिले आपण 2 आहे. लगोपाठ दुसऱ्या वेळेस लगातार धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय आणि तनय इंटरप्राइज संघाची गोलंदाजीची खरी ताकद आहे. ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या सामन्यात तिकट मारा केला होता आणि त्याच प्रकारे इथं मात्र पहिले षटक हाताळताना पाहतोय आपण जालिंदर पाटील. पॉवर प्लेचं पहिले षटक पाहतोय आपण. 61 धावाचं टार्गेट आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर 3 आहे. 2 बाद 3. यावेळेस पात्र हवेत आहे. अजून एक विकेट प्राप्त करतोय आणि पहिला विकेट प्राप्त केला जालिंदर पाटील यांनी. तिसरा धक्का बसलाय.
हे निराशाजनक फलंदाजी पाहायला मिळते. जशी सुरुवात पाहिजे होती त्या विपरीत सुरुवात पाहायला मिळते आपल्याला फलंदाजांकडून. 3 फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये गारद झालेत. आणि त्याचे तुम्ही उल्लेख केला होता की अति घाई संकटात नाही आणि घाई करतायत एका पाठोपाठ 3 धक्के बसलेत आणि फक्त धावा पत्र पण 3 आहे. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टार्गेट मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला चांगली बॅटिंग इथं मात्र करावी लागेल. नवीन फलंदाज दशरथ आणि त्यांनी जर सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार ठोकले तर कल्पेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. गोलंदाज सज्ज होताना राईटामध्ये विकेट. शिवाज पात अजून एक चांगला चेंडू होता. पुढे सरसावट येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय आणि अतिशय अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहतोय आपण. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात एक चांगलं षटक हाताळलं होतं जलिंदर पाटील यांनी आणि आता मात्र त्यापेक्षा चांगलं षटक हाताळतोय. भल्या अर्थाने एकच विकेट प्राप्त केला असेल पण अजय पाहतोय की आपण फक्त धावा खर्च केला आतापर्यंत 3 आणि बॅटिंगमध्ये देखील दमदार कामगिरी त्यांनी केली होती. 2 षटकार ठोकले होते. 13 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. याच पाहता परत एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम सुरेख षटकाची समाप्ती. अजय मी उल्लेख पहिलेच केला होता की वडगर प्रीमियर लीग मध्ये जर पाहिलं आपण तर 40+ खेळाडूंनी खूप मोठी छाप सोडली आजच्या दिवसामध्ये. असा तर ते भाऊ असो की मात्र योगेश असो त्यानंतर मात्र जलेंद्र पाटील असो या खेळाडू खूप उच्च कोटीचं प्रदर्शन आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. निश्चितच सोजनला देखील आपण पाहिलं की त्यांनी देखील अप्रतिम कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी. 40+ खेळाडूंनी ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं गाजवलेली आहे असं म्हणता येईल. पण आज संदीप पाटील यांना हवं तसं कामगिरी करता नाही. 40+ तो सुद्धा धडाकेबाज खेळाडू आहे आणि पहिल्या सामन्यात सुद्धा त्यांनी कामगिरी पण दुसऱ्या सामन्यात अपयश आलं होतं. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथं मात्र पाहतोय आपण आतिश. एक चांगला गोलंदाज. आतिशने सुद्धा पहिल्या सामन्यात एक उल्लेखनीय कामगिरी केली होती. चांगलं षटक हाताळलं होतं. तो आतिश येतोय दुसरं षटक टाकण्यासाठी. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण आहे कारण की चेंडू उतरून मात्र शिल्लक आहे 24 आणि सामना जिंकण्यासाठी अजून तुम्हाला तब्बल 58 धावांचा पल्ला पार करावा लागेल. 61 धावाचं टार्गेट आहे, त्यामधून अजून 24 चेंडू आणि 58 म्हणजे दिल्ली कापी दूर आहे. रॉयल खेळ दाखवावा लागेल तुम्हाला. परफेक्ट बॅटिंग करावी लागेल तर मात्र चांगली फटके खेळावे लागेल तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये पुढचा प्रवास तुमचा निश्चित होईल. नंतर मात्र प्रवास थांबण्याच्या दिशेकडे वाटचाल करताना पाहतो आपण रॉयल किंग हा संघ. 24 चेंडू 58 असं समीकरण आहे. थोडंसं कठीण आहे पण अजय गरज पाहतो आपण क्रिकेटमध्ये अवघड काहीच नसते. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही किंवा शेवटची धाव होत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं उचित ठरत नसते. कित्येक समालोचक भविष्यवाणी करतात त्याच्यातून एक फक्त सक्सेस होते. क्रिकेटचा खेळच तसा आहे. या खेळामध्ये काहीही निश्चित नसतं त्यामुळेच काही भाकीत वर्तवता येणार नाही. थोडीशी गडबड झाली आपण पाहतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमची. ऑन साईडला मला वाटतं 6 खेळाडू होते आणि आता स्ट्रेटिश लॉंग ऑनला जो फिल्डर होता तो लॉंग ऑफच्या दिशेनं जातोय. हा बॉल जर डिलिव्हर झाला असता तर पंचांनी नो बॉल घोषित केला असता. निश्चित म्हणून मी सांगतो की व्यासपीठावर कोणी आवाज देऊ नका कारण की आपण हा खेळ खेळतोय, गावाचा खेळ आहे. यावेळेस पात्रा हा चेंडू अप्रतिम होता, अप्रतिम. आता मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण. अजय ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता की अतिशयनी पहिल्या सामन्यात सुद्धा अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं तोच अतिश आता मात्र पहिल्या चेंडूवर पाहिला आपण अप्रतिम चेंडू होता. गोलंदाजांवर जास्त प्रेशर आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण पहिल्या ओव्हरमध्ये फार खराब कामगिरी फलंदाजांनी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील रॉयल किंगनं तेवढी चांगली कामगिरी केली नाही. टप्प्याचा बॉल यावेळेस हुक केलाय, बॉल हवेत आहे. जयची शक्यता नाकारता येत नाहीये. प्रयत्न चांगला, अगदी हवेत काही प्रमाणात सूर मारून झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता मात्र प्रयत्नांमध्ये यशस्वी होत नाहीये फिल्डर. हरिओम होते फिल्डर. खूप चांगला एफर्ट आणि या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती फलंदाजाकडे. धावसंख्या आता मात्र 5 वर जाऊन पोहोचली. अजूनही आपण पाहतोय की 56 धावांची आवश्यकता आहे. गिअर्स चेंज करावे लागणार आहेत फलंदाजांना. योग्य दिशेनं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे सामना जिंकण्याकरिता. निश्चित हनुमान गेट टाकावं लागेल आता मात्र जर सामना जिंकायचा असेल तर कारण की शक्तीचा वापर करावा लागेल तुम्हाला प्रत्येक शॉट खेळताना. धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण. 3-5 अशी नाजूक स्थिती पाहतो आपण. रॉयल किंग नाव संघाचं खूप चांगलं आहे पण नावाप्रमाणे ते मात्र प्रदर्शन होत नाही. अजय
अकोटप्या चेंडू होता हुक करण्याचा प्रयत्न, काय घडले पाहिजे, अतिशय वेगात एकच सिंगल येते मात्र कम्प्लीट होते. लेग बाईच्या स्वरूपात एकच सिंगल येते. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 6. अकोटप्प्याचा बॉल जरूर होता परंतु चेंडूचा वेग फार कमी होता आणि फलंदाजाने फार लवकर बॅट फिरवली होती, स्वतःभोवती थोडीशी गिरकी घेऊन देखील खेळण्याचा प्रयत्न केला. तर चेंडू कशा प्रकारे येतोय, लाईन काय आहे, लेंथ काय आहे, चेंडूचा वेग काय आहे, ते सर्व काही समजून घेणं फार गरजेचं आहे. तेव्हाच एक चांगला फटका तुम्हाला खेळता येईल. गोलंदाज पुन्हा एकदा आतिश. यावेळेस समोर लॉफ्ट करायचा होता, मिस टाइम स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि टिपला गेला एक सुरेख झेल, फलंदाज फेल. नाजूक स्थिती पाहतोय आपण रॉयल किंग संघाची. 4 फलंदाज आघाडीचे बाद झाले आहेत, परतीचा प्रवास केलेला आहे आणि आता मात्र फक्त आणि फक्त धावा येता येतं मात्र धावफलकावर पाहतोय आपण 6. अजून सामना जिंकण्यासाठी तो मात्र 55 धावांचं लक्ष बाकी आहे. दुसरा षटक आतिश चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण, टिचून गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा पाहतोय आपण आतिशच्या माध्यमातून. सिंगल धावा रोखण्यासाठी 4 खेळाडू पाहतोय आपण. एक कव्हर पॉइंटला आहे, एक थर्डमॅन बॅकवर्ड स्कोर लेग आणि फाईन लेग. या पात्र परत हा चेंडू वाईट आहे, परत टाकावं लागेल. आणि त्यापूर्वी मात्र अजय पाहिला आपण असं वाटतं की डोळे बंद करून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूवर पूर्णपणे नजर नाहीये, चेंडू चालला कुठून, बॅट फिरवली कुठून. अंदाधुंद फटकेबाजी तुम्ही करू शकत नाहीत. एखाद दुसरा बॉल कदाचित तुमच्या बॅटवर येईल मात्र जास्तीत जास्त चेंडू हे विकेट किपरच्या हातात जाण्याची दाट शक्यता अशा परिस्थितीमध्ये निर्माण होते. त्यामुळेच चांगलं तंत्र वापरावं लागणार आहे. आता पहा, चेंडूवर योग्य नजर ठेवली, बॅकफुटला जाऊन चेंडू पोल केलाय डीप मिड विकेटकडे. फिल्डर तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, फेक येथे चांगली पाहायला मिळत नाहीये. अगदी दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपल्याला फेक पाहायला मिळाली. दोन्ही बाजूच्या ज्या यष्ट्या आहेत त्यांच्यामध्ये फेक आली होती आणि त्यामुळेच 2 धावा अखेर कंप्लीट होत आहेत. पण सुनील, आपण पाहतो की एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावफलक हालता राहील, सामना काही जिंकता येणार नाहीये. येथे अधूनमधून मोठे फटके देखील येणं तेवढंच गरजेचं आहे रॉयल किंगसाठी. अगदी बरोबर उल्लेख केला आपण, कारण की डबल सिंगलनी फक्त तुमचा धावफलक हलता होईल पण तुम्ही विजयाकडे वाटचाल नाही करणार आहे. याच पात्र अजून एक हा फटका चांगला आहे की नाही पाहायचा. फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय. हा अप्रतिम झेल जिग्नेश सिंगच्या माध्यमातून. 5वा फलंदाज फेल. पहिला पण आता मात्र 12 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यामध्ये 5 फलंदाज बाद झाले. अजून 18 चेंडू, म्हणजे शंका निर्माण झाली की ऑल आउट होईल काय हा संघ. अगदी बरोबर. आणि धावसंख्या अजूनही डबल फिगर्समध्ये पोहोचलेली नाही, फक्त 9 धावा धावफलकावर आहेत. निम्मा संघ गारद झालाय. अक्षरशः घसरगुंडी उडताना दिसते रॉयल किंग संघाची. नावाप्रमाणे रॉयल काहीही त्यांच्याकडून पाहायला मिळालेलं नाही, गोलंदाजीमध्ये देखील आणि आता बॅटिंगमध्ये देखील आपण पाहतोय. आता मात्र अजून सामना जिंकण्यासाठी तर मात्र 52 धावेची आवश्यकता आहे. टार्गेट खूप दूर आहे पण अशक्य नाही आहे, कारण की तुम्हाला 18 चेंडूमध्ये फक्त 5 मोठे फटके मारावे लागेल जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर. पण तो मारेल कोण? आतापर्यंत एका पाठोपाठ एक निम्मा संघ गारद झालेला आहे. आज दुपारच्या सत्रामध्ये असंच काहीसं टार्गेट होतं लक्ष 11 संघासमोर, लक्ष एंटरप्राइजेस संघासमोर. मात्र त्यांनी ते टार्गेट अचीव केलं होतं. दर्शननं अप्रतिम बॅटिंग केली होती त्या मॅचमध्ये. 14 बॉल्समध्ये त्यांनी त्या 51 की 52 धावा ज्या पाहिजे होत्या त्या चेस केल्या होत्या आणि त्या मॅचमध्ये टार्गेट 75 धावांचं होतं. 74 धावांचं टार्गेट होतं. ते टार्गेट चेस करण्यात आलं होतं. सक्सेसफुल, हायेस्ट सक्सेसफुल रन चेस आपण पाहिला लक्ष एंटरप्राइजेस टीमकडून. रेहान एंटरप्राइजेस संघाविरुद्ध त्यांनी तो विजय नोंदवला होता आणि चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं होतं. नवीन षटकाला सुरुवात करतो यश. 100 बॉलचा इशारा. 2 नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहेत, रोहित पाटील आणि कुणाल पाटील. कुणाल
कुणाल पाटील या टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत रॉयल किंगचे. त्यांनाच काहीतरी चमत्कार करावा लागेल. प्रयत्न होतोय, प्रयत्न तर करतायत फलंदाज, मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षणाची देखील उत्तम साथ मिळालेली आहे गोलंदाजांना. अनिकेत अजय प्रभावित केलं या बॉलरनी. ज्या प्रकारे त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अतिशय एकच षटक टाकलं, पण 2 षटक टाकले अप्रतिम. प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळते. हा चेंडू वेगवान टाकला, आता मात्र दुसरा चेंडू तो निश्चित वेगळा टाकेल. सुरेख अप्रतिम हा बाउन्सर चेंडू, वेगवान बाउन्सर आणि निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. लाजवाब. गोलंदाजांना माहिती आहे की या खेळपट्टीमध्ये चांगला बाउन्स आहे आणि थोडी फास्ट आहे विकेट. योग्य टप्प्यावर जर तुम्ही चेंडू टाकले, तुमच्याकडे वेग आधीच चांगला असेल तर निश्चितच फलंदाजाला तुम्ही अडचणीत आणू शकता आणि येथे खूप चांगली आखोट टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र खोलवर टप्प्याचा बॉल आहे, मिस टाइम फटका, बॉल हवेत आणि स्वतः गोलंदाजाने टिपलाय हा सुरेख झेल. फलंदाज बाद. दोन षटक 9 धावा आणि 2 विकेट प्राप्त केले होते. आता मात्र पाहतो की 3 चेंडूमध्ये एकही धावा खर्च करत नाहीये आणि 1 विकेट प्राप्त करतोय. 6वा फलंदाज बाद होतोय अजय. पाहतोय की आपण आता मात्र हा संघ ऑलआउटकडे वाटचाल करतोय की काय. ज्या प्रकारे स्थिती नाजूक आहे, रॉयल किंग संघाचा एकही फलंदाज रॉयल सारखा बॅटिंग करत नाहीये. मोठं टार्गेट होतं पण तो टार्गेट त्यांना स्वीकारता आला नाही. या पहिल्या षटकामध्ये विकेटची पडझड कायम होती आणि ती कायम आहे. म्हणजे असं वाटतं की शाळेत जेव्हा जातो पटावर हजेरी लावण्याचं काम करताना पाहतोय फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावण्याचं काम करतायत. यस, म्हणजेच आलाराम गेलाराम अशी परिस्थिती आहे रॉयल किंग संघाच्या फलंदाजांची. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतोय. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा बॉल, यादी पहा एक खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, सरप्राईज डिलिव्हरी ती होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जुन्या लेंथवरती आलेले आहेत. आखो टप्प्याचा बॉल आणि चांगल्या वेगासोबत गोलंदाजी केली जाते. अप्रतिम मारा करतोय गोलंदाज यश. समोर बंधू आहेत रोहित, यश विरुद्ध रोहित. आता मात्र रोहितचा एक चांगला फटका, हुक केलाय बॉल परंतु डीपमध्ये फिल्डर सज्ज, फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल निघून जातोय. सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येतोय हा चौकार. प्रवेश करतोय हा संघ. धावसंख्या 13, 6 बाद. यश तिकट मारा करताना पाहतोय आपण. राईट अमोर विकेट. अप्रतिम अजून एक वेगवान चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, वेगवान चेंडू हाताळला होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 आहे. इथून मात्र पराभवाची दार निश्चित उघडताना पाहतोय आपण रॉयल संघाचे. ज्या प्रकारे या टीमचं खराब प्रदर्शन पाहिलं आपण. प्रथम बॉलिंग करताना खूप जास्त धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या. त्यामुळे बॅटिंग जर पाहिली आपण तर कुठल्याही फलंदाजाने अचूक अंदाजामध्ये बॅटिंग करताना पाहिली नाही. धावसंख्या फक्त आणि फक्त 13 आहे. अजून सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 48 म्हणजे प्रति षटकामागे 24. प्रत्येक चेंडू बाउंड्री म्हणजे डील करावी लागेल. खरं तर असा काही रूल नाहीये की चौकारच आला पाहिजे, षटकार देखील ते ठोकू शकतात. पण बघा ना सुनील, 15 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात आणि 3 षटकांनंतर तेवढ्या धावा देखील फलंदाजांना जमा करता आलेल्या नाहीत. 13 धावा फक्त धावफलकावर. आणि पाहतो आपण रॉयल किंग संघाचं परफॉर्मन्स या आजच्या दिवसामध्ये हवा तसा पाहायला मिळाला नाही. पण निश्चित जेव्हा शेवटचा सामना असेल त्यामध्ये निश्चित वापशी करेल. 12 चेंडू 48 असं समीकरण आहे. आता मात्र गोलंदाज पाहतो आपण जिग्नेश, अजून एक युवा गोलंदाज पाहतो आपण अंडर 90चा आणि यश यांनी मात्र दमदार कामगिरी केली होती. यावेळेस पात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. लाईन चुकीची होती आणि देशप्रेमीसाठी सुवर्ण संधी आहे. चौकार षटकासाठी पिंट्या पाटील यांच्याकडून 3000 रुपये रोख रक्कम. हॅट्रिक पूर्ण करावी लागेल. लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार किंवा षटकार मारावे लागेल. डॉक्टर देशप्रेमी. याच पात्र चांगला चेंडू होता परत अप्रतिम. थोडासा बॅकफुटला जाऊन मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. वेगाला इथे मात्र बीट होते. अफलातून कामगिरी पाहतोय आपण आतापर्यंत. चेन्नई एंटरप्राइजेस संघाची खूप चांगली कामगिरी पाहतोय आपण. उच्च कोटीचा परफॉर्मन्स. पहिले बॅटिंग, त्यानंतर क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग
तिन्ही डिपार्टमेंट खूप चांगलं आहेत या संघाचं, म्हणूनच लागोपाठ दुसऱ्या विजयाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. अप्रतिम चेंडू बॅटची कड, 7वा फलंदाज परतीचा प्रवास करताना. आता मात्र फक्त विकेटचा सुरक्षितरित्या 3. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 47 धावा असं समीकरण. यशस डीजीचे प्रोप्रायटर महेंद्र पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. झेल घेतल्यावर 1000 रुपयाचं बक्षीस चेतन पाटील यांच्याकडून. चला स्पीडअप करायचं आहे आता. फक्त औपचारिकता आपल्याला कंप्लीट करायची आहे. खरं तर मॅथमॅटिकली अजूनही पॉसिबल आहे, पण तशी फलंदाजी करावी लागेल. कट करायचा होता बॅकफुटला जाऊन. हा बॉल स्क्वेअर आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर, भरपूर बाहेर होता. टप्पा पडल्यानंतर आणखी जास्तच बाहेर निघताना दिसला हा बॉल. आणि अजय इथं मात्र एक गोष्ट विसरून गेला रॉयल किंग. पाहता आपण बॅटिंग पॉवर प्ले. चौथे षटक प्रगतीपथावर बॅटिंग पॉवर प्ले नाहीये. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र. हा चेंडू चांगला होता. चेंडू मात्र जातोय गेली क्षेत्राकडे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत तो लेगबाईच्या स्वरूपात एका सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 16. इथे मात्र अजय एकच गोष्ट सांगेल की रॉयल किंग हा संघ पराभवाचा जो मोठा अंतर तो कम करण्याचा प्रयत्न निश्चित करेल. पराभवाचा अंतरच येथून कमी करण्याचा प्रयत्न आता आपल्याला पाहायला मिळतोय. एका मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू केलेली आहे तनय एंटरप्राइजेस संघानं. सलगचा त्यांचा हा दुसरा विजय असेल तर त्यांनी हा सामना जिंकला तर. टॉपेज बॉल हवेत आहे, मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न झाला नाही आणि बॉल फिल्डरला बीट करून निघून जातोय. डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. गोलंदाज सज्ज होताना परत राईटामध्ये विकेट. शास पात्र. हा पुलचा फटका चांगला आहे का पाहायचा आहे. मिड विकेटच्या वरतून निघून गेलाय. लांब लचक षटकार आला या चेंडूवर. अजय पाहिला आपण की संघात धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर धाव आहे त्या 26. मोठे फटके येत आहेत, मात्र कुठेतरी उशीर झालाय असं देखील वाटतंय. 26 धावा धावफलकावर. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक. हो, अशीच फटकेबाजी करावी लागणार आहे. आणखी एक हवाई फायर. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. आलेला नाही. आपण पाहतोय की 6 चेंडू बाकी आहेत. 29 धावांची आवश्यकता आहे. अशाच प्रकारे जर सलग चौकार षटकार फलंदाजांनी ठोकले तर काही घडू शकते. 6 बॉल्स 29 धावा. अगदी बरोबर सांगितलं. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले. पंच आपण लक्ष द्यायचंय कारण की आयोजक कमिटीचे जे नियम आहेत 5व्या षटकामध्ये आपण पॉवर प्ले घेऊ शकत नाहीये.
जे नियम आहेत त्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळतोय. 2-3-4 आणि विसर पडला असेल संगणकाला, कारण की पडझड कायम होती. पण रोहित यांनी एक थोडीशी आशेची किरण जी आहे ती निर्माण केलेली आहे. बॅटिंग चांगली करतोय रोहित. यस, नियम आधीच क्लिअर करण्यात आले होते पहिल्या सामन्यापूर्वी की दुसरं, तिसरं आणि चौथं षटक या 3 षटकांपैकी एका षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. गडी सातत्याने बाद होत होते आणि फलंदाजांना देखील त्या गोष्टीचं भान राहिलं नाही. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज यश. सुरेख बॉल, टॉपेज बॉल हवेत आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. देशप्रेमी बाद झालेले आहेत आणि आता शेवटचा आशेचा किरण रोहित स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, ज्याने चांगली फटकेबाजी केली. 2 चौकार आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 20 धावांचं योगदान त्याने दिलंय. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी जर एखाद्याने अशी कामगिरी केली असती तर कदाचित समीकरण सोपं झालं असतं. आता मात्र अजय 5 चेंडूवर 5 षटकार मारावे लागेल. ज्या प्रकारे स्थिती आहे, 5 चेंडूने 29 धावांचं टार्गेट आहे. पण रोहित आपल्या आयुष्यातली सर्वात चांगली खेळी साकारेल का इथं? मात्र जी स्थिती आणि त्याच्या क्षमता आहे त्याने सिद्ध केली की मारू शकतोय. फार मोठा इतिहास येथे रचावा लागणार आहे विजयाकरिता फलंदाज रोहितला. मात्र त्याचे प्रामाणिक प्रयत्न आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. पण समोर गोलंदाज सुद्धा खूप महान आहे. यश पहिला चेंडू मात्र हुकचा फटका खाली क्षेत्रामध्ये. चौकार मारून काम जमणार नाही, तुम्हाला षटकार मारावं लागेल. पण प्रयत्न रोहित करतोय. येस, कारण चेझिंग कंपल्सरी आहे आणि त्यामुळे 5 बॉल्समध्ये सलग 5 षटकारांची आवश्यकता होती. एखादा नो बॉल वगैरे आला तर त्याच्यावर मोठा फटका आला तर पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. पण सध्या तरी समीकरण आपण पाहतोय की 4 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची आवश्यकता रॉयल किंगला. 4 चेंडू 25 असं समीकरण रॉयल किंग संघाला. रोहित ज्या क्षणी मैदानामध्ये आला होता खूप परिस्थिती नाजूक होती, पण त्यानंतर मात्र पलटवार केलाय. आतापर्यंत जो अंतर मोठा होता तो खूप कमी केलाय इथं मात्र रोहित यांनी. आणि आपण पाहतोय की हा सामना जर तनय एंटरप्राइजेस संघाने जिंकला तर ते सेमीफायनलसाठी क्वालिफाय होतील. स्वीप केलाय, फटका तर चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन, मिसफील्ड, बॉल निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 2 खेळाडूंकडून चूक झाली आहे. आणखी एक चौकार. बीचा हा सामना आहे. मानस एंटरप्राइजेस संघानं 2 सामने जिंकलेत, म्हणजेच ते क्वालिफाय झालेलेच आहेत. आणि हा सामना आता तनय एंटरप्राइजेस संघ देखील जिंकण्याच्या मार्गावर आहे. तर हे 2 संघ या ग्रुप बी मधून क्वालिफाय होतील, आपल्याला असं चित्र दिसतंय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. बिग आउट साइड एज, बॉल निघून जातोय गॅप मधून. शॉर्ट थर्डमॅनला होलकावणी देत असताना सलगचा 3रा चौकार. चांगली बॅटिंग इथं मात्र पाहतोय आपण रोहितच्या बॅटमधून. आतापर्यंत 5 चौकार आणि 2 षटकार, 32 या धावसंख्येवर एकेकी किल्ला लढवताना पाहतोय आपल्या संघासाठी. जर पहिला पण आता मात्र 2 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. विजय इथं मात्र मिळणं कठीण आहे, पण या 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारून अजून जो पराभवाचं अंतर मोठं आहे तो कमी करेल. यश राईट आर्म द विकेट सज्ज होताना. या पताकडा केडीके फुल पॉवरफुल आणि लांब पल्ल्याचा षटकार. अजय निश्चित 15 धावा हा आकडा इथं मात्र रॉयल संघासाठी घातक ठरलाय. एक्स्ट्रा धावा ज्या 15 दिल्यानं आणि जे 13 वाईट चेंडू टाकले हे मात्र पराभवाचं कारणीभूत ठरतोय. त्यातलेच धावा आता बाकी राहिलेले आहेत. 1 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. पहा, 15 एक्स्ट्रा रन्स तुम्ही खर्च केलेले आहेत आणि रोहित देखील फार उशिरा आला बॅटिंगसाठी. मात्र काय दिलखेचक फटके तो खेळतोय. 38 धावांचं योगदान त्याने दिलंय.
सर्व क्रिकेट रसिकांची मन जिंकत असताना या ठिकाणी रोहित शेवटचा बॉल डॉट आहे आणि याचबरोबर हा सामना समाप्त होतोय. तनय एंटरप्राइजेस संघ विजयी आणि या विजयाबरोबरच सेमीफायनल ची फेरी देखील त्यांनी गाठलेली आहे आणि त्याचबरोबर मानस एंटरप्राइजेस संघ देखील ग्रुप बी मधून सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आम्ही कालवार ग्रामस्थांचे आभार व्यक्त करीत आहोत ज्यांनी हे ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे 2 दिवस या स्पर्धेसाठी. वडगर प्रीमियर लीगच्या वतीनं कालवारचे जे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचे विशेष आभार.